नेमकी काय स्थिती आहे आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। शिवाजी महाराजकडे निघालेली ही जी जलद लोकालय गेल्या तासाभरापासून एकाच जागेवर उभी असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। ही जी लोकालय जर पाहिलं घाटकोपर आणि विद्याविहार यामध्ये यायची लोक उभी आहे, त्यामुळे जे आतमधले प्रवासी आहेत ते जर पाहिलं तर त्यांचा खोळंबा झालेला पाहायला मिळत आहे। जे प्रवासी आहेत ते प्रवासी आता ते या रेल्वेतून उतरून जे आहे ते जर पाहिलं रेल्वे रुळातून जे आहे ते पायपीट करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आपला पुढचा जो मार्ग जो आहे ते प्रवासी आता पुढे काढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जर पाहिलं तर सायन आणि कुर्ला या भागामध्ये रेल्वे रुळावरती पाणी आल्यामुळे त्या रेल्वे जी आहे ती विस्कळीत झाली पाहायला मिळते। तब्बल 1 तासापासून जर पाहिलं तर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे त्यांनी ही जलद लोकालय जर पाहिलं तासाभरापासून विद्याविहार आणि घाटकोपर या दरम्यान थांबल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेराचा गणेश राठीचा अविनाश माने, टीव्ही मराठी, मुंबई। तर मुंबईमधील अनेक ठिकाणी असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रेल्वे सुरू आहे आणि मुंबईकरांना याचा फटका बसतोय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई।